कधी कधी रिलेशनशिपमध्ये भांडण त्या दिवशी संपतं, पण त्यात बोललेले शब्द मनात वर्षानुवर्ष जिवंत राहतात. तुम्हीच जास्त विचार करता. तुमच्यामुळेच सगळं बिघडतं. हे फक्त रागात बोललेले शब्द वाटतात, पण काही शब्द ओरडण्यापेक्षा जास्त खोल जातात, कारण ते फक्त त्या क्षणाला हर्ट करत नाहीत. ते हळूहळू तुमच्या मनात घर करतात, तुमचा कॉन्फिडन्स कमी करतात, तुमचा आवाज कमी करतात आणि एक दिवस तुम्ही स्वतःला प्रश्न विचारायला लागता. खरंच चूक माझीच आहे का? सुरुवातीला तुम्ही फक्त एक्सप्लेन करता, मग प्रूव्ह करता, मग डिफेंड करता आणि शेवटी तुम्ही स्वतःचं खरं मन दाबता. कारण प्रत्येक कन्व्हर्सेशन नंतर पीस नाही मिळत, फक्त गिल्ट मिळतं. तुम्हाला समजून घ्यावं असं वाटतं, पण तुम्हालाच स्वतःचं अस्तित्व एक्सप्लेन करावं लागतं. तुम्ही तुमचा पॉईंट सांगत नाही, तुम्ही तुमची किंमत जस्टिफाय करत बसता. आणि सगळ्यात पेनफुल मोमेंट तो असतो जेव्हा तुम्ही आरशात स्वतःकडे बघून विचारता, मी आधी सारखी राहिलोय का? लक्षात ठेवा, प्रत्येक भांडण टॉक्सिक नसतं, पण जिथे शब्द वारंवार तुमचं सेल्फवर्थ तोडतात, जिथे प्रत्येक आर्ग्युमेंट नंतर तुम्हीच मेंटली ड्रेन होता, जिथे समोरच्याचा राग तुमच्या आयडेंटिटीवर वार करतो, तिथे इश्यू फक्त अँगर नसतो, तिथे इमोशनल डॅमेज सुरू झालेलं असतं. आज एक गोष्ट लक्षात ठेवा, शब्द दिसत नाहीत, पण ते आतून किती तोडतात हे फक्त सहन करणाऱ्यालाच कळतं. जर कुणाच्या शब्दांनी तुम्हाला स्वतःवरच डाऊट घ्यायला लावलं असेल, प्लीज कमेंट करा.